तर मित्रांनो, आपण आहे आता गोदा घाटवर आणि कालपासून आपल्या नाशिकमध्ये गोदा आरती चालू झाली आहे। तर आज मी तुम्हाला ते गोदा आरती दाखवणार आहे। तर गोदा आरती होणार आहे, त्याचे फुटेज मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग आपण बघूया नाशिकची गोदा आरती। आणि गोदामाईचा प्रकटने संकोच न करता देश धर्म रक्षणासाठी जाणतार आलेले जे कार्यक्रम आहेत त्याला अभिवादन करू। मी म्हणेन छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की, पुण्यश्लोक छत्रपती संभाजी महाराज की। हर हर गंगे, हर हर गंगे, गोदा माता की। हम भगवान के ही है और भगवान हमारे ही है। मंडळी, आपल्या सगळ्यांना अभिवादन। 100% सर्वत्र राममय वायुमंडल असताना याच आध्यात्मिक वायुमंडलात केंद्र आणि प्रांत शासनाच्या मदतीमुळे रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने जे अथक प्रयत्न केले त्याला एक मूर्त रूप आलं आणि आजच्या या पवित्र दिनी एक मोठा संकल्प आपण करतोय, ज्याच्यामुळे भारतामध्ये एक आध्यात्मिक परिवर्तन होणार आहे। या सेवा समितीला हार्दिक शुभेच्छा देतो आणि समापन करताना मी एवढंच सांगेन की आम्ही प्रारंभ करू आणि हिंदू धर्माचा श्रेष्ठ संदेश एवढा सांगून मी माझ्या वाणीला विराम देतो। प्रारंभ यहाँ हुआ, इसके लिए समिति को अनेक बधाई। ये जो तपोवन स्थान है, ये आचार्य वर्गों को पता ही होगा। मोक्षदायिनी माते स्वीकारी पूजेची, जे अनादी निश्चळ सकल गंधा माझी निर्मळ, ते अवनी तत्व सोज्वळ वाहतसे तुझसी। आता भावे अर्पिले युक्त चंदन परिमळे, ते पृथ्वी रूप गंध आग धूप जणू हे लाविले चरणी तुझ्या। धूप हा स्वीकारिता घे त्वरेची प्रसन्नता, आणि आम्हा धन्यता लाभो तेने। हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे।
सूर्य जणू ते जाळला, सूर्य जणू ते जाळला, आसमंत प्रकाशला, दीप जव प्रज्वाळीला, माते तुझसाठी. सोम भास्कर उभयता, सोम भास्कर उभयता, दिव्य तेजे तळपता, आरती ओवाळिता, अग्नितत्वाची अशी, दीप तुझ हे दावुनी, दीप तुझ हे दावुनी, जे तुझेची मूळ. सेवुनी देवी स्वये, सेवुनी देवी स्वये, कृपार्थे धावून ये. सेवुनी देवी स्वये, कृपार्थे धावून ये. भक्ती तव सांडो न ये, कदापि माते. हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे.
जन्मान्तरे कृतानि च तानि सर्वाणि विनश्यन्ति दासोऽहमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वरी। अशा प्रकारे आजपासून नाशिकमधील गोदा आरतीला सुरुवात आहे। तर रोज संध्याकाळी 6:45 वाजता नाशिकमध्येही याच ठिकाणी गोदा आरती रोज होत राहील।